Yes, very good morning, friends. We are on problem number 9 of cash book. Okay, simple cash book. Then we saw two column cash book. Then we started with petty cash book. In that, we are on analytical petty cash book. Okay, after simple cash book, we started with analytical petty cash book. So, Mr. Saurabh, the petty cashier of Raje Mobile Company, Latur, received 8,000 on 1st June 2020 from head cashier, and details of petty expenses were given for the month of June. And we decided that all the items should go in which group. Okay, like traveling and conveyance, courier and postage, printing and stationery, etc. Okay, I hope everyone has that grouping. Okay, written here. इथे लिहिलेलं आहे, तुम्ही असं मी समजतो. ओके, इथं आहे ना. Please tell me, have you written group name here? Yes. Okay, great. So today we are going to see the presentation of analytical petty cash book, how you should present the answer of problem number 9. So please wait for few minutes. Do not write. Please do not write for few minutes. See the columns and then write. Okay. You have to use two pages now. Okay. Left hand side and right hand side. दोन्ही पेजेस यूज करायचे आहेत तुम्हाला. हा, जर एकच पेज असेल तर ते जाऊ दे. ओके, ते ब्लँक सोडा, नेक्स्ट पेजला या. मग तिथं नोटबुक मध्ये लेफ्ट हँड साइडला एक पेज आहे आणि राईट हँड साइडला एक पेज आहे. ओके, दोन्ही यूज करायचे तुम्हाला. जास्त कॉलम असणार आहेत. ओके, तुम्ही बघा, तुम्हाला कळून जाईल. आता मला जागा पुरणार का नाही मलाच माहित नाहीये, बट मी ट्राय करतोय. ओके, रिसिट रुपीज CBF कॅशबुक फोलिओ म्हणतो आपण याला. कॅशबुक फोलिओ. देन डेट. काही जण कॅशबुक फोलिओ घेत नाहीत कॉलम, काही जण घेतात, बट बुक मध्ये आहे त्यामुळे मी घेतलेला आहे. त्याचा ऍज सच काय फरक पडत नाही. देन पर्टिक्युलर्स नंतर वाउचर नंबर. जस्ट अ मिनिट, तुम्ही कॉलम्स करू नका. वेट फॉर फ्यू मिनिट्स. किती कॉलम्स आहेत बघा. टोटल रुपीज, टोटल अमाऊंट रुपीज असं पण लिहू शकता तुम्ही, किंवा पेड, टोटल अमाऊंट पेड रुपीज. त्यानंतर कॉलम्स बघा. मला ग्रुप्स केलेले सांगा. फर्स्ट ग्रुप आपण कुठलं केलो? फर्स्ट काय केलं आपण? जर बघा ना, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. ओके, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. ब्रॅकेटमध्ये रुपीज लिहायचं. ओके, किंवा खाली लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट, त्याच्यानंतर काय होतं? कुरिअर अँड पोस्टेज. सगळे कॉलम येणार आहे तिथं. आय होप तुम्हाला कळालेलं असेल. मला जागा फारच कमी आहे हे पण तुम्हाला कळालं असेल, पण तुमच्याकडे जागा असणार आहे. तुम्ही काय करायचं सांगतो. नेक्स्ट कुठलं आहे? प्रिंटिंग अँड पोस्टेज. प्रिंटिंग अँड पोस्टेज कसं हो? प्रिंटिंग अँड स्टेशनरी असतंय. अहो सेम नाही, रिपीटेड परत घ्यायचं नाही हो. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्सचं कॉलम झालं ना, कुरिअर अँड पोस्टेजचं पण कॉलम झालेलं आहे. नेक्स्ट डिफरंट कुठलं आहे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे. ओके, प्रिंटिंग अँड स्टेशनरी सेम असेल तर मी रिपीटेड लिहित नाही ते, कारण त्याच कॉलम मध्ये अमाऊंट येणार ना. त्याच कॉलम मध्ये अमाऊंट येणार. मला डिफरंट कुठले आहेत ते सांगा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी तर नवीन कुठला आहे अजून का नाहीये? सन्ड्री एक्सपेन्सेसचा कॉलम नंतर येत असतंय, मी सांगतो. त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस सोडून अजून नवीन कुठला आहे का? एक जण म्हणते नो, एक जण म्हणते टेलिफोन आहे. टेलिफोन चार्जेस आहे ना हो, टेलिफोन एक्सपेन्सेस. आम्ही थोडस याला छोटं करतो कॉलम. प्लीज मला समजून घ्या तुम्ही. टेलिफोन एक्सपेन्सेस रुपीज. ओके, हा. ह्याच्यानंतर अजून काय आहे का हो? सन्ड्री सोडून, सन्ड्री सोडून, सन्ड्री मी नंतर घेत असतो. अजून डिफरंट कॉलम कुठला आहे का करायचं? ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स झालेलं आहे, कुरिअर अँड पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टेलिफोन, एवढंच आहे. ओके, हा, हे सगळे झाले ना डिफरंट.
मग करायचं सन्ड्री एक्सपेन्सेस, मग करायचं सन्ड्री एक्सपेन्सेस और मिसलेनियस एक्सपेन्सेस. मिसलेनियस आणि सन्ड्री एकच. देन ह्याच्यानंतर करायचं LF आणि त्याच्यानंतर शेवटचं कॉलम करायचं लेजर. लेजर रुपीज हे काय असतं सर, मी सगळं सांगतो, डू नॉट वरी. आधी एक कॉलम्स बघा तुम्ही. ओके. आता काय करायचं, जे रेड पेननी लिहिलेलं आहे ना ते लेफ्ट हँड साइडच्या पेजला घ्या. जे ब्लॅक पेननी लिहिलेलं आहे ते राईट हँड साइडच्या पेजवर घ्या. ओके. आणि पर्टिक्युलर्सला आय होप तुम्हाला माहित आहे जागा जास्त लागते. सगळ्यात जास्त जागा पर्टिक्युलर्स साठी पाहिजे मला. ओके. इथं लिहिणार आहे आपण 2 बाय असं लिहितो ना इथं. हा, बाकी इथं मी नॉर्मल कॉलम्स करू शकतो. अमाऊंटच लिहायचं आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कुरिअर अँड पोस्टेज वगैरे. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स, कुरिअर अँड पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी वगैरे. हा, कळालं का हो? रेड पेन जे आहे लेफ्ट हँड साइडचं पेज आणि ब्लॅक पेन हे राईट हँड साइडचं पेजवर लिहायचं. रिसीट मार्जिन मध्ये चालतंय. ओके. रिसीट मार्जिन मध्ये चालतंय. हे रिसीट रुपीज मार्जिन मध्ये चालतंय. माझ्यासारखं करायचं नाहीये. स्केल वगैरे यूज करायचंय. ओके. CBF मीन्स कॅशबुक फोलिओ. ओके. कॅशबुक फोलिओ. जस्ट लाईक जर्नल फोलिओ आणि लेजर फोलिओ असतं बघा, तसं कॅशबुक फोलिओ. ओके. मेन कॅशबुक मध्ये कुठं आहे हे त्याचा नंबर असतंय. ओके. कॅशबुक फोलिओ. बट प्रॉब्लेम असा आहे की आता कॉम्प्युटराइज्ड झाल्यामुळे थोडंसं याचं रिलेव्हन्स कमी झालेलं आहे. ओके. हे पेज नंबर वगैरे लिहित होतो ना आपण आधी, LF कॉलम मध्ये, जर्नल फोलिओ मध्ये, CBF मध्ये वगैरे. आता प्रॉब्लेम असा आहे की हे क्वेरी येतच नाही, पेज नंबर कुठे आहे. आपल्याला लगेच मिळतं कॉम्प्युटरमध्ये. त्यामुळे ते कॉलमची ऍक्च्युली असंच गरज नाहीये. ओके. बट माहित असायला पाहिजे तुम्हाला. येस. दोज यू आर कम्प्लिटेड प्लीज से डन. येस. कॉलम व्यवस्थित करा. यू कॅन रेज युअर हँड ऑल्सो. Receipt, CBF, date, particulars, voucher number and total rupees. लेफ्ट हँड साइडच्या पेजवर एवढं घ्या अँड देन ऑन राईट हँड साइड ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स, कुरिअर अँड पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टेलिफोन एक्सपेन्सेस. हे आधी बेसिक जे वेगवेगळे कॉलम आहेत ते घ्यायचं. देन लास्ट 3 कॉलम्स फिक्स आहेत. सन्ड्री एक्सपेन्सेस, LF अँड लेजर ते फिक्सच आहेत. प्रत्येक वेळेस येणार आहे अनालिटिकल पेटी मध्ये. अँड फर्स्ट जे 6 कॉलम्स आहेत, सॉरी 5 कॉलम्स आहेत, 5 to 6 6च होतात ना. हे बघा, CBF, रिसीट, CBF, डेट, पर्टिक्युलर्स, वाउचर नंबर अँड टोटल हे 6 कॉलम फिक्स आहेत. अँड लास्ट 3 कॉलम पण फिक्स आहेत. फक्त चेंज इथंच होणार आहे. समजतंय का हो? आर यू गेटिंग मी? First 6 columns will be same and last 3 columns will be definitely same. Sundry expenses, LF and ledger. Okay. हा, सो ऍज सच काय टफ नाहीये, बट तुम्ही ग्रुपिंग जे नवीन करता ते सगळे कॉलम येणार. ग्रुपिंग जे करता हे सोडून, सन्ड्री एक्सपेन्सेस, लेजर सोडून जे ग्रुपिंग असणार आहे ते येणार. ओके. सो कॅन वी स्टार्ट नाउ? आय होप तुम्ही कंप्लीट केलेलं आहे. येस. मला फर्स्ट सांगा काय येणार. क्वेश्चन बघा. एव्हरीवन हॅज बुक. ओके. मी क्वेश्चन जरी दाखवलं नाही तरी तुमच्याकडे बुक आहे सगळ्यांकडे. प्लीज टेल मी फर्स्ट काय येणार आहे. 1 जून 2020 ला ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स म्हणतात एक जण. ओके. म्हणजे तुम्हाला ऑटो फेअर म्हणायचं आहे ना.
येस, फर्स्ट काय येणार हो? आता इथं काय लिहायचं कॅशबुक मध्ये? तुम्हाला माहित आहे आन्सर. टू ट्रॅव्हलिंग अँड एक्सपेन्सेस असं एक्झाम म्हणतात. नो, नो, नो. ऐका ना, ऐका ना हो. तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित रीड केलेलं नाही. हे ऑटो फेअर येतच नाही आधी. आधी पेटी कॅशियर यांना, सौरभ यांना ₹8,000 मिळालेत ना हो. त्यांनी मिळाल्याशिवाय खर्च कसं करणार? आर यू गेटिंग मी? सौरभ जे आहेत पेटी कॅशियर, राजे मोबाईल कंपनीचे, त्यांना मिळालेलं आहे ना. मग रिसीट आहे फर्स्ट 8,000 हे बघा 1 जून 2020 ला. ओके. रिसीट कॉलममध्ये तुम्ही 8,000 लिहायला पाहिजे. 1 जून. मी काय करतो जून 2020 इथं लिहून ठेवतो. ओके. मग इथं 1, 2, 3 लिहिता येईल मला. डेट तुम्ही कसंही लिहा, काही इश्यू नाहीये. 1/6/2020 लिहिलं तरी चालेल. हां, रिसीट साइडला आपण टू लिहितो का बाय? टू, टू कॅश. हां, इथं टोटलमध्ये लिहू नका. ते अमाउंट कशासाठी आहे ते टोटल कॉलम? पेमेंटसाठी आहे हे. ओके. ज्यांनी पण ट्रॅव्हलिंग अँड एक्सपेन्सेस ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स विचार करत होते किंवा ऑटो फेअरचं, ते जर सुरुवातीला लिहिला तर चुकीचं होत्या. कारण कॅश आधी येणार ना हो. कॅश इज रिसिव्हड बाय सौरभ. अहो, आपण हेडिंगच दिलेलं नाही. ओ हेडिंग द्या हो. एनालिटिकल पेटी कॅश बुक म्हणून हेडिंग द्या. इन द बुक्स ऑफ कोण आहे ते? इन द बुक्स ऑफ राजे मोबाईल कंपनी. हां, असं सोडायचं नाही ओ वर. त्याला नाव, गाव का पत्ता काहीतरी द्या. ओके. एनालिटिकल पेटी कॅश बुक असं लिहा. हां. आय होप सगळ्यांनी हेडिंग दिलेलं आहे. इन द बुक्स ऑफ राजे मोबाईल कंपनी एनालिटिकल पेटी कॅश बुक. फक्त पेटी कॅश बुक लिहिलं तरी चालतं. तेवढं काही इश्यू नाहीये. कारण करताय तुम्ही एनालिटिकलच. काही जर म्हणत असेल तर ते सिंपल कॅश बुकच चांगलं होतं सर. सिंपल पेटी कॅश बुकच. हे किती कॉलम करायचे आणि काय-काय करायचं सर? ठीक आहे. आता या हो. ऑटो फेअर पे केलात. ऐका. ऑटो फेअर काय केलेलं आहे आपण? एक्सपेंडिचर आहे. पे केलेलं आहे. पेमेंट. आता बघा कसं लिहायचं. 1 जूनच आहे. मी कलर चेंज करतो. जस्ट ऑब्झर्व्ह करा. रिसीट साइडला अमाउंट लिहू शकत नाही तुम्ही. ओके. बाय ऑटो फेअर. बाय लिहितो आपण पेमेंट साइड. बाय ऑटो फेअर अकाउंट. किती आहे अमाउंट? हां, तुम्ही बुकमध्ये बघा. मी पण आता बुकमध्येच बघणार आहे. मला सांगा कुठल्या कॉलममध्ये लिहायचं? टोटलमध्ये तर लिहायचंच हां. टोटलमध्ये लिहायचं आणि कॉलममध्ये पण लिहायचं. ओके. हां, इथं अकाउंट लिहिलं नाही तरी चालेल हां, पेटी कॅश बुकमध्ये. बाय ऑटो फेअर इज इनफ. बाय ऑटो फेअर अकाउंट लिहिलं तरी काही इश्यू नाही. बरं मला सांगा कुठल्या कॉलममध्ये लिहायचं? ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. हां, टोटलमध्ये लिहायचंच हां, कारण हे पेमेंट झालेलं आहे हे कळतंय ह्याच्यावरून. आणि बाकी कॉलममध्ये डॅश करा. बाकी कॉलममध्ये डॅश करा. ओके. हां, ज्यांनी बाय ऑटो फेअर अकाउंट लिहिलं ते पण करेक्ट आहे. बाय ऑटो फेअर अकाउंट पण चालतंय इथं अकाउंट लिहिलं तरी. ओके. कळालं का हो प्रेझेंटेशन? नेक्स्ट. थर्ड बघा, कुरिअर एक्सपेन्स पे केलो.
लेजर मध्ये लिहायचं नाही हो. नाही, नाही. लेजर मध्ये कधी लिहायचं मी सांगतो ना. डू नॉट वरी. लेजर ते तुम्ही जसं समजताय तसं नाहीये. ओके. हे ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्समध्ये ग्रुपिंग झालेलं आहे. नेक्स्ट. कुरिअर एक्सपेन्सेस 3rd ऑफ जूनला. 3rd जूनला कुरिअर एक्सपेन्सेस पे केलात. बाय कुरिअर एक्सपेन्सेस अकाउंट. किती आहे हो? मी आता हे बुकमध्येच बघतो हां. ₹60 काय अमाउंट चुकीचं लिहिलं तर सांगा. ते कुरिअर होतं. कुरिअर अँड पोस्टेजमध्ये जाणार. बघा कळतंय का? बाकीकडे डॅश करा तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सर ते लेजर कशाला केलात सर? मग सगळं तर ग्रुपिंग केलोच की सर आपण. कळतंय हो. थोडंसं पेशन्स मी तुम्हाला सांगितलं ना, पेशन्सच तुम्हाला फार पुढे घेऊन जाणार आहे लाईफमध्ये. ओके. फक्त 11th अकाउंट्सचं म्हणत नाहीये मी. ओके. पूर्ण लाईफमध्ये पेशन्स फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट. पोस्टल स्टॅम्प्स पर्चेस्ड 4thला. 4thला पोस्टल स्टॅम्प्स पर्चेस्ड आहे. तसं डायरेक्टली पूर्ण तसं लिहू नका. बाय पोस्टल स्टॅम्प्स एवढं लिहिलं तरी इनफ आहे. बाय पोस्टल स्टॅम्प्स. ओके. पर्चेस्ड वगैरे काय गरज नाहीये. अमाउंट इज ₹210. कुठे जाणार? कॉलम चुकू नका. पोस्टल स्टॅम्प्स तुम्ही लिहून ठेवलेलं आहे. पोस्टेज अँड सॉरी कुरिअर अँड पोस्टेज. पोस्टेज अँड कुरिअर असं पण चालतंय. हेड नेम. $210. येस. माझ्यासाठी थांबू नका. तुम्हाला पुढे जायचं असेल पुढे जाऊ शकता. पोस्टल स्टॅम्प्स नंतर. इरेजर, पेन, पेन्सिल पर्चेस्ड. ओके. ऑन 5th. पेमेंटच आहे. बाय. सर काय लिहायचं? आम्ही पण इरेजर, पेन, पेन्सिल लिहायचं का? येस. इरेजर, पेन, पेन्सिल किती पेमेंट आहे? 525. कुठं जात आहे हो हे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये जात आहे. ओके. 525. कॉलम करेक्ट बघा मगच लिहा. ओके. येस. आधी एकदा सगळ्यांनी काय करा, हे समजलंय का मला सांगा? हॅव यू अंडरस्टूड दिस? कसं प्रेझेंट करायचा आन्सर? ओके. ग्रुपिंग तर तुम्हाला मी आधी सांगितलेलं होतं. बट प्रेझेंटेशन समजलंय का? हॅव यू अंडरस्टूड दिस? प्रेझेंटेशन प्लीज टेल मी. हां. कारण आता तुम्ही पुढे जाणार, माझ्यासाठी थांबणार नाही मला माहीत आहे. ओके. हां. आता तुम्ही पुढे जा. मला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. हां. पुढचे डेट लिहा. हां. इथं आधी चेक करायचं बरं का पेमेंट आहे का रिसीट आहे? मला तर वाटतंय सगळं त्यांनी पेटी एक्सपेन्सेसच दिलेले आहेत. रिसिव्हड काय नाहीये. ओके. त्यामुळे तुम्हाला थोडं टेन्शन कमी आहे. बाय लिहून तुम्हाला लिहायचंय पुढचे. ओके. कंप्लीट करायचंय क्विकली. ओके. क्वेशन मी समोर ठेवतो. कोणाकडे बुक वगैरे नसेल तर. सगळ्यांकडे बुक आहे मला माहित आहे. तरी. ओके.
येस, बाय स्पीड पोस्ट चार्जेस, बाय टॅक्सी फेअर, बाय रिफ्रेशमेंट, बाय ऑटो फेअर. परत टोटल मध्ये लिहून व्यवस्थित त्याच कॉलम मध्ये, स्पेसिफिक कॉलम मध्ये लिहा. गडबड करू नका. ओके सर. मग लेजर मध्ये काय लिहायचं? या प्रॉब्लेम मध्ये लेजर मध्ये काय लिहायचं नाहीये. पेशन्स ठेवा, मी सांगतो. डू नॉट वरी. ओके. येणार आहेत अजून प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला माहित आहे ना. अजून काही प्रॉब्लेम आहेत ना. येस, ज्यांचं झालंय त्यांनी वेट करायचं. फार जास्त आहे तो ट्रान्झॅक्शन. कॉलम स्पेसिफिक व्यवस्थित बघायचं आहे. काही जण डन म्हणतात बघा. हा, ज्यांचं झालंय त्यांनी काय करा. जस्ट लाईक सिम्पल पेटी कॅश बुक, पेमेंटचं टोटल करायचं. ओके, पेमेंट साइड मी इथं दाखवतो. जस्ट अ मिनिट. हा, समजा तुमचं सोल्युशन इथंपर्यंत झालेलं आहे. इथं टोटल करा. ओके, ओनली पेमेंट कॉलम, टोटल पेड. हे टोटल कॉलम जे आहे ना, टोटल रुपीज, टोटल अमाऊंट पेड किंवा टोटल लिहिलेलं असेल तुम्ही, त्याचं टोटलिंग करा.
ज्यांचं ते पण झालंय, ईच कॉलमचं टोटल करा. ओके, असं ईच कॉलम. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स, कुरिअर अँड पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टेलिफोन एक्सपेन्सेस टोटल करायचे. गडबड नाहीये, सावकाश करायचंय. ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे. ओके, नॉलेज सगळ्यांना असतंय, प्रॅक्टिस कमी पडतंय तुमचं. ओके, कारण टोटलिंग तुम्हाला स्वतःला करायचंय. कोण तुम्हाला येऊन सांगणार आहे का हो? नाही. ओके, तुम्हाला माहित आहे हे पेमेंट साइडला घ्यायचंय, बाय ऑटो फेअर लिहायचंय. पण टोटल कॉलममध्ये तुम्ही करेक्ट लिहायला पाहिजे. परत ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्समध्ये लिहायला पाहिजे आणि टोटलिंग करताना व्यवस्थित करायला पाहिजे. येस, करेक्ट आहे कुणाल. सन्ड्री एक्सपेन्सेस और मिसलेनियस एक्सपेन्सेस असं म्हणू शकतो तुम्ही. ओके, ज्यांना पण सन्ड्री एक्सपेन्सेस लिहायचं नाहीये, सर आम्हाला मिसलेनियस लिहायचं आहे, त्यांच्यासाठी मी स्पेलिंग सांगतोय. मिसलेनियस एक्सपेन्सेस असं लिहू शकता तुम्ही. सर आपला सन्ड्री एक्सपेन्सेस बरं आहे सर. ठीक आहे. काय तर मिसलेनियस एक्सपेन्सेस असं शॉर्ट मध्ये लिहितात असंच. मिसलेनियस एक्सपेन्सेस. पण त्यापेक्षा सन्ड्री एक्सपेन्सेस लिहिलं तरी करेक्ट आहे. अदरवाइज कंप्लीट स्पेलिंग लिहा मिसलेनियस एक्सपेन्सेसचं. येस. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. हे मीटिंग मी एंड करतोय. सगळं टोटलिंग वगैरे आपण नेक्स्ट मीटिंगमध्ये बघू. ओके, सगळ्यांनी न्यू मीटिंग जॉइन व्हायचंय. सेम मीटिंग आयडी पासवर्ड. ओके, सी यू.